स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलेलो आहे लिंगाई डोंगरावर निघालो आहे. तर आपल्या कोकणामध्ये आहे ना देवरुख साईडला सध्या एक असं पर्यटन स्थळ म्हणून एक उजेड येते आणि त्या ठिकाणी निघालेलं होतं. 1-2 तासाचा ट्रेक आहे. तर आणि आपले मित्र आपल्यासोबत आहेत, त्यांची पण ओळख दाखवतो. हे सगळे माझे मित्र आहेत. हे ओमकार, मनीष आहे सोबत, त्यानंतर दगडे आहेत, जेडी आहे आपला, तो पण ब्लॉगर होता आपला, हे अक्षय भाटकर आणि संदेश जवळजवळ 7 वर्षांनी भेटला आहे. तर चला. तर आज रविवार आहे आणि आज बऱ्याचशा गाड्या वगैरे रस्त्याला आहेत. 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत आणि हा रस्ता काहीसा असा आहे. आम्ही थोडे लेट आलो आहे. आपल्या अगोदर पण बरीच लोक आलेली तिथे वरती गेलेले आहेत. तर मित्रांनो तिकडून आपण खालतून आलो आणि हे सरळ सपाटीची जागा आहे अशी बघा. इकडे रस्ता आहे आणि इकडे वरती मित्र निघाले. तर इकडे पण शेत आहे. तर लावणी बऱ्यापैकी लावलेली आहे. ठीक आहे. बाकी आहे इकडे लावणी अजून पण, कारण बऱ्याच ठिकाणी लावणी आता प्रमाण कमी आलं आहे पण इकडे आहे. आणि हा आपला इकडे वरती असा रस्ता जातो. ठीक आहे. आणि येताना आमच्या पुढे तर काका बोलतायत जे आम्हाला घेऊन गेले की सगळे एकत्रच जाऊया. त्याला सांग पाठ थांबा. आम्ही त्याला सांगतो एकत्र जाऊया ना. हा भाई एकटा पुढं आणि जिथून लेफ्ट मारायचा होता तिथून हा सगळं चालत गेला खाली. हा जो रस्ता आलाय ना या ठिकाणी इथं एक शेड आहे छोटीशी आणि त्याच्या बाजूने ही वरती वाट गेलेली आहे. ठीक आहे. जर कोणी येणार असतील ना तर हा साईन लक्षात ठेवा. इकडे वरती जंगली अशी वाट आहे आणि या वाटेनं आपल्याला वरती जायचं आहे. कारण बऱ्याच वेळा अशा वाटांमध्ये आपल्याला गंडायला होतं. ही वाट बघ कशी आहे ती. तर ही वाट बघा वरतून आहे ना करवंदीची जाळी आली आहे आणि त्याच्या खालून अशी वाट आहे. पण आता हे बघा भरपूर अशी लोक जाऊन आहे ना बुळबुळीत झाली वाट. काय करतोय? आपल्याला पहा तिकडे. तर हा बघा हा इथं एक गेट आहे आणि इथून आहे ना हा असा मैदानी भाग सुरू होतोय. ठीक आहे. आणि आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. तर हा मैदानी भाग कसा भारी आहे बघा. एक नंबर. व्हिडिओ शूट मस्त चांगला आहे. एक नंबर. गाणी पण येते ना नवीन गाणी करायचं नाचायचं इथं मस्त. तर हे बघ तिकडून आपण इकडून आलो आणि आता आणि इथं पण एक हा इथे पण एक गेट आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा आपल्याला या ठिकाणी आहे ना रोवणं रुजून गेलेली आहेत, खराब झालेली आहेत. त्याच्यामध्ये भुंगे आहेत ना. नको घेऊ बघ तुला. तर गंमत काय माहिती आहे काय, या अगोदर पण आपण रोवणाच्या व्हिडिओ वगैरे पोस्ट केलेले आहेत आणि हे इकडला जो जंगल आहे ना 1-2 ठिकाणी मला रोवणं रुजलेली दिसली. ठीक आहे. तर इकडली जागा पण आपल्यासारखीच आहे सेम. बाकी बघूया पुढं कसं काय ते. आम्ही त्याला हे करायचो फिरायला त्यावर रे असं होतं. गरम झालं. पाऊस नाही येणार रे मोठा, थोडा थोडा येणार. थोडा येणार. सर छोटीशी येणार जाणार. आपल्याला तेवढाच पाहिजे. आपल्याला थोडं ते थंड ठेवल आपल्याला. हा तो गरम होईल. माऊली माऊली आता गेल्याचं
मित्रांनो ही आपली खालूनशी वाट आली आणि या ठिकाणी थोडासा स्पेस आहे आणि तो समोर आपल्याला जो स्पॉट दिसतोय ना, कुठला आहे तो? तो महिमतगड आहे तिकडे वरती. हां हां, ते हे आहे ना धुका आहे. धुका वगैरे आहे बघा बरोबर आहे. इथे महिमतगड आहे. आणि या साईडला हे नाही माहिती मला. नाही माहिती. तर पण सीन बघा असा भारी येतो एक नंबर. चला आपल्याला आता इकडे वरती जायचं आहे. या संपूर्ण मार्गावरती आहे ना मित्रांनो लाल कलरच्या रिबीन बांधलेल्या आहेत. म्हणजे समजा जर कोण एकटा येत असेल किंवा कोण रस्ता विसरला किंवा तर आपल्याला ते गायडन्स म्हणून उपयोगाला येऊ शकतं. ठीक आहे, लाल कलरच्या रिबीन बांधलेल्या आहेत जागोजागी. फक्त लक्ष ठेवलं पाहिजे आपल्याला. समजा जर कोण रस्ता विसरला तर ठीक आहे, बाकी सोबतच राहा. एकट्या दुकट्याने प्रवासाचा या जंगलात करू नका. ठीक आहे, पण चढतोय आणि मला कसं वाटतंय? खूप दमाला झालं. दमाय झाले. येताना तुम्ही पाण्याची बॉटल हां, आणि काठी काठी दोन्ही लागणार. आवश्यक आहे. जे नवीन येणार असतील बाहेरून, लोकल आहे त्यांना माहिती आहे जंगलामध्ये, पण जर कोणाचा नवीन येणार असेल तर काठी मस्ट आहे आणि पाण्याची बॉटल तर पाहिजेच पाहिजे. बाकी या घाटीमध्ये आम्ही थांबलेलो होतो बघा इकडे या साईडला. ओमकार कसं वाटतंय? जिरली असा विषय आहे. तर असं जर आपल्याला दमाय झालं ना तर असं बसत बसत जाऊया. कसं वाटलं हे हा एवढा चढायचं? मस्त वाटतंय तुला मनीष? जबरदस्त जबरदस्त. एकदम. ओमकार काय म्हणतोस? काय म्हणायची? थोडीशी उदास झाली पण भारी वाटते. भारी वाटतंय ना. आणि दगडी तुम्ही? ऍक्च्युली आम्हाला निघायलाच उशीर झाला. हां प्लॅनिंग आपलं सकाळी 8 वाजता निघायचं होतं. हां, आपण 10:30 वाजता निघालो. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसलेला आहे, त्यामुळे जिरली. जिरली. चुकी आमचीच आहे यात. संदेश काय सांगची? मला मजा वाटते. मजा वाटते ना. थोडंच राहिलं तर अजून मजा येईल. जेडी मस्त मस्त मस्त. मला काय सवय आहे, आपल्याला माहिती असेल, माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी अशा ठिकाणी दर दिवशी येत जात असतो. त्यामुळे मला काय एवढं वेगळं वाटत नाही. सवय आहे आपल्याला. नमस्कार रोहित. आम्ही इकडे फिरायला आलोय लिंगाच्या डोंगराला. इकडे जंगलामध्ये खूप सारी कढीपत्त्याची पानं आहेत. खास तुझ्यासाठी 1/2 किलो घेऊन येतो. या ठिकाणी आपण घाटीवरती चढून आलो ना, तर थोडासा असा एक भाग आहे आणि या ठिकाणी आहे ना छोटासा झरा आहे बघा. पाणी लगेच भेटेल ना. तर हे डायरेक्ट जमिनीतून पाणी येते. नॅचरली झरा आहे या ठिकाणी, प्यायला मस्तपैकी गारगार. किरवी बघ अजय. तर आता हा अजय किरवी हे बघा, हे बेडूक पण आलेला आहे. हे बघा हे किरवीचं. हे बघा हे बघा किरवी दिसली काय तुम्हाला? हे बघा, पकडू काय? पकडा पकडा. चावली तर काय जाऊ एवढा पिल्लू चावला कशा पाहिजे? जायला गेली किरवी गेली. हे बघा ही मोठी बरं मोठी किरवी आहे. हे बघा तुम्ही किरवी बघू शकताय. पकड आता. अरे चावेल आहे. पकडा आता. आता माझ्यामध्ये चावणार नाही. आणि आता चावेल. अरे ते एवढीच थांबताय. तुम्ही किरवी पाहू शकता तर इथे. या दगडाखाली ना किरवे आहेत. हे बघा छोटे छोटे आहेत, बिग साईज नाही आहेत पण आहेत. हे पण डेंगा पण नाही. डेंगा पण नाही. खायला बाबा किरवी धरला किरवी. हे बघ इथे किरव्याच किरवी आहेत. बिना डेंग्याची किरवी आहे आणि या सगळ्या दगडाखाली किरवे आहेत पण छोटे आहेत, बिग साईज नाही आहेत. बघा तिथे पण एक पिल्लू. तिकडे पण आहे. हा हे बघा. तर हे ना या वर्षीची असणार आहे सोडलेल्या पिल्लांपैकी. ते आता 1-1.5 महिन्यामध्ये एवढी झाले. ठीक आहे. तर मित्रांनो तो बघा, तो समोर डोंगर दिसतोय ना, तो आहे कुठला आहे तो? महिमतगड आहे ना. महिमतगड आपण प्रत्यक्षात बघू शकतो. हा महिमतगड. आणि तो ज्या पलीकडे जो दिसतोय ना तो आहे टिकलेश्वर. थोडं झूम करतो. हे बघा त्याच्या साईडला आहे ते माझं घर आहे तिथं. ते छोटं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय का बघा, ते माझं घर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं छोटंसं माझं घर असं आहे. तर टिकलेश्वर, महिमतगड आणि आपल्याला तिकडे वरती जायचे. तो बघा तो पॉईंट. किती जण आला? बाकी आपण या ठिकाणी थांबलेलो. या ठिकाणी आता बघूया, नाश्ता वगैरे करूया या ठिकाणी आणि मग पुढे जाऊया. अल्पोपहार हा बोला बोला. इथे सर्वजण आम्ही नाश्त्यासाठी बसलो आहे. इथे मुथूट फायनान्सचे जे कर्मचारी आहेत आणि HDFC बँकेचे कर्मचारी यांच्याकडून अल्पभोजनाची सोय करण्यात आलेली आहे. अल्पोपहार अल्पभोजन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कांदा भजी आणलेले आहे. आजचा मेनू आहे स्पेशल कांदा भजी आहे. आणि ते घ्या. आणि या ठिकाणी समोसा आहे. हा बघा कांदा भजी मेंबर बरोबर पुरले कांदा भजी. उपहार आहे ना, चटणी त्याच्यामध्ये द्या इकडे घेतो. चटणी घ्या, चौकाश घ्या, भजी पडू दे नको.
अजयने घेतला घेतो घेतो. पाऊस येतोय. चांगला एक प्रसंग पाऊस येतोय. अरे रे काय डॉक्टर नाही भेटला आपल्या कानावर काय आपण डॉक्टर जाणं गेलेला आहे. नाही मी झाडी नाही. कढीपत्त्याचं झाड. हा हे बघ खूप सारा कढीपत्ता, जंगली कढीपत्ता. याचा वास घेऊन दाखव. त्याचा वास पण खूप स्ट्रॉंग आहे. आपण जो जेवणात वापरतो नेहमी, तुम्हाला नाही करणार, मला कळेल. एकदम स्ट्रॉंग वास आहे याचा. आपण जेवणासाठी वापरू शकतो. आणि पानं मोठी आहेत. पानं पण मोठी आहेत. हां आणि जे स्थानिक लोक आहेत हां ते लोक जेवणासाठी पण यूज त्याचा वापर करतात. करत असावेत हां असं मला वाटतं. कारण हा कढीपत्ताच आहे. पण सेम आहे का वेगळा आहे बघ जरा. सेम आहे. थोडीशी पानं थोडी वेगळी आहेत ना. पानांची साईज थोडी मोठी आहे. साईज मोठी आहे. पण कढीपत्ताच आहे. कढीपत्ताच आहे. आणि सगळीकडे खूप सारी झाडं आहेत. कढीपत्त्याची खूप सारी झाडं आहेत. ही जी वाट आहे ना, ही आपण ज्या वाटेने येतोय ना, ह्या वाटेने जास्त कोण येत नाही. आणि ह्या वाटेला आहे ना कढीपत्त्याची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि गवेरड्याची पण इकडं वावर जास्त दिसतोय, कारण त्यांचे खूर वगैरे इकडे जिकडे आपल्याला उमटलेले दिसत आहेत. ठीक आहे. चंदूरकरांनी किरवी पकडलेली आहे. त्याने मोठा मोठा खेकडा आहे. मोठा आहे, बिग साईज आहे. व्हाईट कलर मध्ये मिक्स आहे. वाव. अरे काय मला मोठा आहे हा. अरे रे रे पुढे धरला आहे पुढे ओढ दिला हा. केवढा मोठा आहे तो. तर हा बघा, हा आहे खेकडा. पण आहे ना पांढऱ्या पाठीवाला आहे. जरा उलटा कर. हा बघा पांढऱ्या पाठीवाला अजय सर, आपण हा खेकडा खाऊ शकतो का? नाही माहिती. खाऊ शकतो. खाऊ शकतो, खातात हा. व्हाईट पण त्याची पाठ नरम आहे बघ पाठ जरा. नरम आहे काय बघा सर. भेटले ना तर जमा करू. हो त्याची पाठ नरम आहे काय बघ. बघा जरा. पान बघायला लागेल मोठं. पाण्यात गुंडाळून चावल घेऊन ठेवा. कडक आहे ना. कडक असते तर कडक आहे. सेम आहे. कडक आहे. फक्त हा थोडासा पिवळसर आहे ना. हो पिवळा हा, आणि तो आपल्याकडे भेटतो तो काळा आहे. तो पूर्ण काळे भेटतो. हा सडेरी आहे सडेरी. जंगली खेकडा म्हणता येईल आपल्याला याला. हम्म. तर आपल्या पंजेच्या हातापेक्षा खूप मोठा आहे. म्हणजे हा गव्याचा रानटी गवा म्हणतात तो. हा, त्याचा त्याचा खूर पाय आहे. इथे आपण आहे. ते वरच्या दिशेने खाली आलेत आणि खालून वर गेलेत असे गवे आहेत. थोडं बोलताना थोडं उलट बोललो, पण त्यामागच्या भावना महत्वाच्या आहेत. कारण चढून शब्द फुटत नाहीत. त्याला बांधायचं. तर आम्ही निघालो लिंगाच्या डोंगराला आणि मध्ये वाटेमध्ये खेकडे शोधतोय बघा. हे पण एक ऍडव्हेंचर आहे. आणि चौकात जा रे. तर त्या ठिकाणी ना आपल्याला एक मोठा खेकडा दिसला होता लाल. तर आणि तिकडे खाली आणि तिकडे खेकडा पकडायला गेले. बाजूने फिल्डिंग लावले ओंकार आणि जेडी. जवळजवळ त्या खेकड्याची साईज आहे एवढी. तो आज आम्ही पकडूनच राहणार. त्यामुळे आणि खालच्या साईडला पर्याय, त्यामुळे इकडे हे खेकडे आम्हाला दिसत आहेत बऱ्यापैकी. 4 मेंबर आम्ही लावलेले आहेत खेकडा पकडण्यासाठी. तिकडून आपला अक्षय भाटकर मार्गदर्शन करतोय कुठल्या डायरेक्शनला खेकडा गेलाय. हे बघा प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता. मनीष आणि संदेश भेटला काय दोन्ही बिळामध्ये हात घातलाय. फायनली आहे ना. ओंकार सर याने थोडीशी गफलत झालेली आहे. थोडीशी गफलत झाली आहे. आज सुमारे अर्धा तासाचा जी वाट ती आम्ही रॉंग दिशेने मारलेली आहे. आणि कुठं जातोय आपण दाखवा जरा. आपण हे आता जातोय नदीकडे. रस्ता आहे नदीकडे, पण नदीकडून आम्ही पुन्हा रिटर्न येतोय. आणि इथून वरती जायचं का आम्हाला शक्य दिसत नाही. पॉसिबल नाही तिथून वरती जाण्याचं. त्यामुळे आता रिटर्न. त्यामुळे सध्या मी किरवी हातात घेऊन मला दिले ओंकारने. किरवी करून माझा सत्कार केलेला आहे. हे बघा आपण सध्या वाट हरवलेली आहोत आणि आहे ना आता साधारण आपण अंदाजावरती वरती जातोय. बघा साधारण आपल्याला कुठून वरती जाता येईल. हे बघा हे असं आपलं थ्रील चाललेलं आहे. बघूया आता, कारण नाहीतर आपल्याला रिटर्न पहिल्या नाश्ता केला त्या ठिकाणी वापस जावं लागेल. तर ते अंतर खूपच जास्त आहे. हा, तर मित्रांनो हे बघा आम्ही इकडे वरती जातो या वाट्या जंगलामध्ये. आणि इथं ना रोडं दिसले ते बघा. आणि हे कळे आहेत. मनीष आता कोयती वगैरे नाही आपल्याकडे. हे बघा इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. तर हे बघा ही फुल आहेत रुजलेली आणि इकडे पण आहेत, तिकडे पण थोडीशी काढलेली आहेत. हे बघा, तर हे आमचं आज ना एक वेगळंच ॲडव्हेंचर झालंय. आणि खरं तर आज आम्ही वाट पण हरवलो होतो थोडंसं, पण आता मार्गी लागलेलं होतं आणि ही रोवणं पण भेटलेत. तर आता घेतोय आम्ही. सवयीचं पान शोधाय गेलाय आणि त्या पानामध्ये आपण ठेवूया ते. तर भाई सांगून विश्वास पटणार नाही, पण ही आपली रेग्युलर वाट आहे. पण आम्ही आहे ना या रेग्युलर वाटेने आम्ही आलेले नाही. तर आम्ही
हे जे आपल्याला खाली स्टीप उतार दिसतोय ना, खरं सांगतोय आम्ही ह्या साईडवर आम्ही पूर्ण वर चढलेले आहोत. वाट करत आम्ही चुकलो होतो आणि आता ह्या ठिकाणी थोडा रेस्ट करतोय आम्ही. आणि ह्यानंतर आहे ना, हे बघा ही वाट इकडे जाते आणि मग आता आपण मेन वाटेला लागलोय. पण ते बघा तिकडे पण लोक दिसत असतील. पण हा जो आम्ही चढाई केलेली आहे ना, जबरदस्त एक नंबर. खरं तर हरवल्याला का वाटलं होतं पण भारी. एवढा चढाव चढल्यानंतर आहे ना भाई, चाय तो बनती. तर या ठिकाणी चाय घेऊया, ठीक आहे. हा मी इकडे आहे. हा सकाळी 6 वाजता चहा मनीषच्या आईने बनवून दिले. हा ते आम्ही चहा पित आहोत. अरे 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 चहा सांडली आहे. गरम चहा आहे. वाराचा फ्लो आहे ना. ओके. या ऑडिओसाठी तरी पण या ठिकाणी एवढा वारा नाही अजून जाणवत आहे ना, नाही वाटत एवढा. तर आपण आहे ना तिकडून आपण आलो आणि हा पूर्ण असा सीन दिसतोय बघा. हे बघा ह्या ठिकाणी हे सगळे लोक आहेत. ह्या ठिकाणी आणि आपल्याला जायचं आहे ना तिकडे समोर जायचं आहे आपल्याला. आणि इकडे वरती तर आता आहे ना, आता आपल्याला जायचं आहे तिकडे. आणि सीन बघा का भाई, खतरनाक आहे. एक नंबर सीन आहेत. हा होय होय होय, तोच आहे. धबधब्यांचा सीन भारी आहे. तर भाई ही वाट बघा कसली आहे आणि समोरचा नजारा बघा. आता पुढे तिथे गेल्यानंतर आहे ना आपल्याला महाबळेश्वरच्या धबधब्यांचा सीन दिसेल. एक नंबर भाई. हो हो, आणि त्या साईडला तो आहे ना, तो सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे. तिथे पण आपण जाणार आहोत. पण सध्या हे बघा समोर धबधबे बघा, लांब आहे अजून, दिसेल आपल्याला. नजारा बघा एक नंबर. आणि आता त्याला झूम करून दाखवतो. हा बघा नजारा. अरे रा एक नंबर. हा या. तर या ठिकाणी आहे ना, हे बघा तिकडून अशी वाट आली आहे. हा तो स्पॉट आहे. इथून धबधबे वगैरे दिसतात. आणि आता हे आपल्या इथं झगडी भाऊ लक्ष येतोय. आणि आता हा बघा हा जिरली ना, आणि या साईडला हा धबधबा आहे बघा. खतरनाक आहे बघा. आहे काय त्यावर जाऊत नका कोणी, अजिबात नको. तर हा सीन बघा भाई कसला आहे तो, एक नंबर. पाणी बघा. तरी आज पाऊस कमी आहे त्यामुळं पाणी पण कमी आहे, पण वारा खूप जास्त आहे बघा. तर हा बघा माझ्या पाठीमागे जो आपला धबधबा आहे ना महाबळेश्वरचा, तो धबधबा दिसतोय. सोबत आपले ओंकार आहे आणि एक नंबर. तर ओंकार काय सांगशील? मस्त फिलिंग येते आहे ना. थोडी वाटली पण इकडे आल्यावर जरा हा सुकून. आणि त्यामध्ये आपण रस्ता हरवलेले थोडक्यात, पण तरी सुद्धा त्याच्यामुळे आम्हाला जाम मजा आली. एक नंबर रस्ता काढणार. रोन वगैरे भेटली चांगली. रोनं भाजी भेटले. काढणार आज घरी जाऊन. भाजी खायला या तुम्ही पण. तर भाई आता आपण आहे ना, आता आपण ह्या ट्रेकच्या पूर्ण टॉपला आलेलो आहोत. पूर्ण खतरनाक आहे. सगळ्यात टॉपचा हाईटचा असा एरिया दाखवला. तर हा बघा हा सुळका आहे. ह्या सुळक्यावरती हा झेंडा आहे. आणि इथून हा व्ह्यू बघा. आपण तिकडून खालतून आलो आणि तिकडून खालतून आपण आलो. ते बघा तिथे खाली लोक दिसत असतील. हे बाकीचे लोक इकडे वरती आलेले आहेत. इथे वरती जास्त जागा नाही आहे बघा, फोटो वगैरे काढत आहेत. आणि ह्या साईडला पण हा महिमतगड आहे. आणि ह्या साईडला इकडे हे बघा, इकडे पण धबधबे वगैरे दिसतात आपल्याला. वारा बघा कसा आहे तो. एवढ्या उंचावरती आलो. आता ही दुसरी वाट आहे. येताना काही व्हिडिओ केले नाही, डेंजर वाट. आणि हे पाठीमागं बघा हे आपले मेंबर्स आहेत. आणि इकडून आपण येतोय वरती बघा. तर लय डेंजर वाट आहे बघा. माझी तर पूर्ण हालत खराब झाली, त्यामुळे व्हिडिओ बनवलीच नाही मी वरती चढताना वगैरे. वरती आलो हीच मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो आता आपण आहे ना ह्या दुसऱ्या वाटेने आलो. आणि ही वाट आहे ना खूप सोपी आहे त्या मनाने. आणि ते बघा त्या साईडला तिकडे एक वाट आहे, त्या वाटेने आपण वर चढलो. पण खरं सांगायचं ती वाट आहे ना खूप डेंजर आहे. त्यामुळं आणि मी उंचीला एवढं चढत नाही, तरी पण ती वाट कसा चढलो आहे मी आजूबाजूला बघितलंच नाही. ठीक आहे. तर बघा ज्यांना उंचीची
गर्दी आहे ना त्यांनी या दुसऱ्या वाटेने या, थोडं अंतर जास्त आहे पण ही वाट सोपी आहे तुलनेनं, ठीक आहे, आणि सेफ आहे. या वाटेवरती समोर आपल्याला दिसतोय ना महिमतगड आहे, आणि हा बघा या माझ्या पोटासमोर हा एक बुरुज आहे आणि एक त्या साईडला या बघा, हा बघा साधारण हा इथे एक बुरुज आहे. तर आपल्या इकडे आहे ना फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत पावसाळ्यामध्ये, काही उन्हाळ्यामध्ये पण हळूहळू ते डेव्हलप होते, ठीक आहे. करता करता हे बघा आपला हा अजून एक वेगळा असा एक हे चाललं आहे, हे चवळीचं झाड आहे आणि त्याला कोका आहे. तर तो कोका काढण्यासाठी काय काय प्रयत्न चाललेत बघा. आपल्याला चाकू नाही तर ते काय आहे ते आपले जीवाचं शेल आहे, शाळजीवानीचं शेल आहे ते, म्हणजे काटा असतो ना, तर त्या काट्याने टोचून टोचून तो काढतोय, हाताने काही येत नाही त्याला. आणि दुपारचे वाजले 3. राहू दे, शेवटी कंटाळ. यावरती उभ्या डोंगरामध्ये ना पाण्याचे झरे आहे ते बघा, इथे सगळे पाणी पित आहेत आणि पाणी पण भरपूर आहे, ठीक आहे. तर हे बघा ही आपली सगळी टीम आहे आणि भर पाणी, पाणी पण गारगार आहे, होय ना रे, थंड थंड गारगार फ्रीजचं पाणी आहे एकदम प्युअर. सगळं हा ट्रेक आहे आणि तिथून वरती तो असं वरपर्यंत जायचं. मी त्या ठिकाणी मी जाऊन आलो आणि जरा वाढला आहे बघा तो, आणि हे इकडे फोटो सेशन वगैरे चालू आहे, ठीक आहे. आणि धबधब्याचा व्ह्यू दाखवतो इथून, हा बघा, तर भारी वाटते जरा. या ठिकाणी आता दुपारचं जेवण चाललंय, समोसा हे आपले बाकीचे ते खात आहेत आणि त्यानंतर मी समोसा खात नाही, मी हे खातो ब्रेड आणि प्लेट चहामध्ये पडून. तर काय ते समोसाचा सॉस आहे, ठीक आहे, पण जे आहे ते आहे. ब्रेडचा आनंद घेतो. वरती जाताना माझी पूर्णपणे जिरली, त्यामुळे वरती तुम्ही आलेच नाही पण सांगा. मी काय वरती आलो इथून काय वरती आलेच नाही. तर बघा आम्ही तिकडे वरती जाऊन आलो आणि हे इथंच उभे. एक लोकांना मी माझं सजेशन आहे, जर कोणाला चक्कर वगैरे येत असेल तर कृपया त्यांनी वरती खरोखर जाऊ नका. जाऊ नका, कारण वरती गेल्यानंतर तुम्ही जाताना वरती चढाल, वर खाली येण्याची गॅरंटी फार कमी आहे. इथे काय रेस्क्यूसाठी कोणतीही ग्रामपंचायतीने व्यवस्था केलेली नाही आहे. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीने जर जात असाल तर जा, कारण कोणीतरी घरचे आपले वाट बघत असतात, काळजी घ्या. तर आता वापस आपण घरी निघालेलो आहोत. इकडे पाठी रील वगैरे बनवायचं जरा शूटिंग चालू आहे, ठीक आहे. आणि हे बघा माझ्या पाठीमागे असा नजारा आहे. तर चलो प्रवासाला लागणार आहोत. दुपारचे साधारण संध्याकाळचे मला वाटतं 4 वाजले आहेत. जवळजवळ उतरायला आपल्याला 2.5 तास तरी लागतील. काय जे 2.5 तास 2.5 तास तरी आपल्याला लागतील असं मला वाटतंय, कारण आपण वाटेन जाणार आहोत, जंगल मार्गे जायचं आहे आपल्याला. येताना आपल्याला एका गव्याचं सुद्धा दर्शन झालं. गवारेडा होता बघितला, त्याला गव्याचं दर्शन झालं, त्याचे पाय वगैरे. येताना आपण एक किरवी सुद्धा पकडली होती. हो ना. हो. आणि एक आता आम्ही रानभाजी आणले. कुठे गेली ती रानभाजी? तिकडे पाठीमागे आहे, पाठीमागे ठेवले ना, ते पण दाखवले आपण. जो केळीचा कोका असतो तो आपण आणला होता, तो मी नेणार आहे. तो ओमकार नेणार आहे. ओमकार भाजी करून सर्वांना आणणार आहे. एक निसर्गरम्य वातावरण म्हणता येईल आपल्याला, चांगलं आहे. तुम्ही पण या जरूर. ओमकार तुला कसं वाटलं? ओमकार तुला काय वाटलं? आपण लिंगाच्या डोंगरावर जाऊन आलो. खूप भारी वाटलं, खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला. जर आज मी आलो नसतो तर हे सगळं मिस केलं असतं. तू काय येणार नव्हतास? म्हणजे तुझ्या मनात काय भीती होती, काय होतं? भीती वगैरे काय नाही, जरा मेडिकल अपॉइंटमेंट होती त्यामुळं चालेल. अपॉइंटमेंट मेडिकल तुला आजची उद्या घेता येईल, पण हा जो मित्रांसमोर तू वेळ घालवलास तो तुला उद्या टाइम स्पेंड करता आला नसता. बरोबर. त्या याला तू मुकला असतास. तू आलास, हे चांगलं गेलंस. याचे सर्व श्रेय मी मनीष सरांना देतो. मनीष सर सुद्धा आमचे जुने मित्र आहेत. मनीष सर तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं मनीष सर? उत्कृष्ट नियोजन होतं. ओमकार सर आमचे आज गाईड होते, त्यांनी आम्हाला सगळे जंगल फिरवलं. नाही ते आम्हाला बरोबर घेऊन आले. आम्ही
सगळ्यांनी केलेलं वाटा फॉलो नाही केले. आम्ही स्वतःच्या वाटा असं जंगलात बनवून वरती आलो. तिथे आपल्याला गावे रेड्याचे दर्शन, गवार लिडा, नंतर खेकडे पकडले, रोवणं काढली, कोके काढले, केळीचे, अजून कडीपत्त्याची झाडं मोठी मोठी बघितली, ती काढली. आणि अजून आता काय वरती पाहिजे? पोहोचलोय. तर जाताना पण ते तशीच सफर करत जायचंय. आमचे गाईड आहेत ओमकार सर, ते आम्हाला मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन करतील खाली जाताना. ओमकार सर, थँक्यू. तुम्हाला लिंगाच्या डोंगरावर जर कोणाला यायचं असेल गाईड तर तुम्हाला मी गाईड म्हणून सजेस्ट करू शकता का? तुम्ही नोकरी सांभाळून हा व्यवसाय तुम्ही करू शकता का? सध्या तरी पॉसिबल नाही, पण तर आपण तेवढं करू शकतो. ओके ओके ठीक आहे. आपण सकाळी जाताना एक खेकडा रेस्क्यू केला होता. त्याला आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहोत आणि त्याला आता आम्ही मुक्त केलेला आहे. अशा पद्धतीने तो निसर्गाच्या सानिध्यात गेलेला आहे. कारण तो एक खेकडा आपल्याला पुरणार नाही, त्यामुळे आपण त्याला सोडून दिला. आणि आहे तो ऍक्टिव्ह जिवंत आहे. गेला नाही, तसा गेलेला नाही. पायाची इथे आहे, पायाची इथे तुमच्या. तो बारकी किरवी आहे. चलो चलो गुड बाय. निसर्गाच्या सानिध्यात चावत नाही तो. नाही निसर्गाच्या सानिध्यात खेकड्याला सोडलेला आहे. घर तिकडे होतं आणि आपण इकडे सोडलेलं त्याला. तो बोल पुढे गेला गेला पण तो पाण्याच्या ठिकाणी गेला हे चांगलं हा झालं. तर तो जगणार होता तो. गेला बरोबर लपला बघा तो. नाही, त्याला अजून वाट भेटत नाही नाही. कुठेतरी हा गेला तो आता गेला. कसं मित्रांनो आता रात्रीचे 9 वाजले घरी आलोय आणि आता झोपतोय. बाकी व्हिडिओ एंड करायची राहून गेली, कारण आम्हाला उतरायला जवळजवळ 5 वाजले आणि 2-3 तासाची उतरायची आम्हाला उतरायचं होतं. 2 तास तरी लागले आपल्याला उतरायला, त्यामुळे आम्ही गडबडीमध्ये उतरलो, त्यामुळं ते राहून गेलं. ठीक आहे, व्हिडिओ या ठिकाणी एंड करतोय. तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.